मराठा आरक्षणावरून जरांगे पाटील आणि भुजबळांमध्ये वार पलटवार सुरूच आहे। बीडच्या सभेतून भुजबळांनी जरांगे पाटलांवर टीकास्त्र डागले, मात्र त्यानंतर जरांगे पाटलांनी देखील भुजबळांवर जोरदार पलटवार करत हल्लाबोल केला। बघूया। 2 महिन्यात जालन्यात आणि 200 बेकायदा पिस्तूल। याला कसं काय माहित होतं? याने धंदा टाकला का कोणते पिस्तूल ऐकायचा? की गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी त्याची चौकशी करायला पाहिजे। मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळांमध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना सुरू आहे। बीडच्या सभेमधून छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला। दरम्यान भुजबळांच्या या टीकेला जरांगे पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। 2 महिन्यात जालन्यात आणि 200 बेकायदा पिस्तूल। काय पोलीस करताय? कुणासाठी हे पिस्तूल आले? कशासाठी आले? कुणाला मारण्यासाठी पिस्तूल आले? काय करता आमचं इंटेलिजन्स? शोधून काढा। याला कसं काय माहित होतं? याने धंदा टाकला का कोणते पिस्तूल ऐकायचा? की गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी त्याची चौकशी करायला पाहिजे। सगळ्या त्याला कायदेशीर पदावरून हटवून नसता त्याच्यामुळं कायदा सुव्यवस्था बिघडू शकतो, मराठ्यांचं नाव बदनाम होईल, त्याची चौकशी करा। नसता याचा परिणाम मुख्यमंत्र्याला दोघाला भोगावा लागतो। बीडमध्ये झालेल्या जाळपोळीवरून देखील भुजबळांनी जरांगे पाटलांवर निशाणा साधलाय। जरांगे पाटलांच्या गुंडांनी बीडमध्ये जाळपोळ केल्याचा आरोप भुजबळांनी केला। दरम्यान भुजबळांच्या पाहुण्यांनीच बीडमधील घरांची जाळपोळ केल्याचा पलटवार जरांगे पाटलांनी भुजबळांवर केलाय। या बीडमध्ये मराठा आरक्षण जाळपोळ प्रकरणातील आरोपींना विनामूल्य जामीन मिळवून दिल्याबद्दल ॲडव्होकेट संतोष घोलप त्यांच्या टीमची दखल घेऊन सत्कार करण्यात आला। त्याचा अर्थ तो आहे की हे सगळे तुमचेच गुंड होते ज्यांनी ही घरं जाळली। हॉटेल जाळले त्यावेळेस त्याच्याच पाहुण्यानं जाळलं, तरी त्याला नंबर बी माहीत होते। ते नंबर सांगत होता सगळ्या महाराष्ट्राला। त्याच्यानंतर आता तर म्हणतो 200 पिस्तूलच आणल्यात, तेही त्याला माहीत झाले। याचा अर्थ असा होतो, गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी त्याची चौकशी करणं आवश्यक आहे। कारण तोच हे आता जे रिव्हॉल्वरची भाषा करायला लागलाय, याचा अर्थ त्याच्याच लोकांकडे देऊन तो काहीतरी घडून आणणार आणि मराठ्यांचं नाव बदनाम करणार, आंदोलकांचं नाव बदनाम करणार, असं काहीतरी त्याचं दिसतं। त्यामुळे त्याला कायदेशीर पदावर सगळ्याहून हटवून त्याची चौकशी करणं गरजेचं आहे। मुंबई जाणार आणि आरक्षण घेऊन येणार असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। मराठ्यांचा गनिमी कावा काय असतो हे सर्वांना कळेल असा इशाराही यावेळेला जरांगे पाटलांनी दिला। आता उपोषण करते सांगतात 3 कोटी मराठा समाजाला मुंबईत घेऊन जाणार। 3 कोटी आणि हे सगळे काम धंदा सोडणार आणि तुमच्या पाठीमागे येणार। तिकडे तुम्ही फिरणार आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन झोपणार। चक्कर मारणार। काय जवान नेता, हा 2-4 मिटिंगा घेतल्या का हॉस्पिटलमध्ये झोपले। आम्ही इथूनच करोडून जाण्यापेक्षा त्यांना टप्प्याटप्प्यात पुढं आल्यावर कळून करोडो कसे असते। त्याच्यामुळं त्यांनाच गनिमा कावा आला 70 वर्षे, एकदा आम्हाला करून द्या ना। आता कसा असतो बघा तुम्ही, आता मराठ्याचा गनिमी कावा, मराठे कसे ताकदीनं करोडोत एकत्र येतात। माझी एक जबाबदारी की मी मुलगा म्हणून काम करतोय, मला नेता फाता व्हायचं नाही कोणाचा। मुलगा म्हणून काम करतोय, आरक्षण द्यायचं। आरक्षण मिळाल्याच्या नंतर मला काय नाही करायचं, हे माझ्या मराठा समाजाचा शब्द आहे। मी हे शब्द अति छातीवर दगड ठेवून सांगतो। मी एक तर डोंगरात जाईन, एखाद्या हिमालयात जाईन, फक्त आरक्षण दिवस तर मात्र मी हटत नाही, आणि कोणाला वळवळ बी करून देणार नाही मध्ये। छगन भुजबळांनी शिवरायांच्या सैन्यातील सहकाऱ्यांच्या जातीचा उल्लेख केलाय, मात्र जात काढणं ही आपली संस्कृती नसल्याचा सल्ला बावनकुळेंनी भुजबळांना दिलाय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुद्धा त्या सैन्यामध्ये हे सगळेच तर होते, सगळ्या धर्माचे लोक होते। बैरजी नाईक, रामोशी, सदोबा माळी समाजाचा संभाजी करवार धनगर, नेमाजी शिंदे धनगर, यसाजी गायकवाड माळी, शिवा काशीद न्हावी, जीवा महाले न्हावी, यसाजी कंक कोळी, सुर्याजी मालुसरे धनगर, तानाजी मालुसरे धनगर, लायाजी पाटील कोळी, कान्होजी आंगळे कोळी, बाजी प्रभू देशपांडे। काय असतं कुणीही, पण जरांगेजी असो किंवा अजून कोणी असो, या महाराष्ट्राची सामाजिक स्थिती बिघडणार नाही, सामाजिक स्वास्थ्य बिघडणार नाही, याची काळजी सर्वच पक्षांनी घेतली पाहिजे। आमच्याही पक्षाने सर्वच पक्षांनी काळजी घेतली पाहिजे। ह्या महाराष्ट्र हा संतांचा महाराष्ट्र आहे। किती मोठी पार्श्वभूमी आहे, दिवस लागेल पार्श्वभूमी मांडायला महाराष्ट्र, असाच महाराष्ट्र तयार झाला नाही आहे।
आणि अशा महाराष्ट्राला तुम्ही कुणी डॅमेज करता येत नाही, कुणाही समाजाला डॅमेज करता येत नाही. सरकारची ही नेहमी भूमिका राहिलेली आहे. सरकारने वारंवार स्पष्ट केलेली आहे आणि सरकार प्रत्येक घटकाचं, प्रत्येक जाती धर्माचं गांभीर्याने ऐकते आणि त्यानुसारच निर्णय घेते. त्याबद्दल कोणताही वाद असण्याचं काही कारण नाही. मराठा आरक्षणावरून राज्यात मागील अनेक महिन्यांपासून रान पेटलंय. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी जरांगे पाटलांनी केली आहे. मात्र मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही असं भुजबळ ठासून सांगताय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.